welcomes you at Ghare Science Academy, Vidyanagar, Karad. Interactive audio-visual lecture series of physics, chemistry, maths and biology subject for 11 and 12 science students. If you like our lecture series, then please like and subscribe our YouTube channel. Thank you. तर आता आपण काही एक्झाम्पल घेऊया त्याचे कॉमन आणि IUPAC नेम्स. तर हे काही एक्झाम्पल आहेत ज्याचे फर्स्ट आपण कॉमन नेम्स लिहू आणि त्यानंतर त्याचे IUPAC नेम. We know that in common system halogen derivatives are named as alkyl halides. कॉमन सिस्टीम साठी हे नेम लिहायचे अल्काइल हॅलाइड. म्हणजे इथे आपल्याला हॅलोजनला अटॅच असणारा अल्काइल ग्रुप आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. आणि जे अल्काइल ग्रुप आपण आधी स्टडी केलेले आहेत, 1 कार्बन असणारा मिथेनचा करस्पॉन्डिंग मिथाइल, इथेनचा इथाइल, प्रोपेनचा प्रोपाइल यानुसार. आता हे फर्स्ट एक्झाम्पल CH3Cl. CH3 1 कार्बन असणारा मिथेनचा करस्पॉन्डिंग अल्काइल ग्रुप म्हणजे मिथाइल ग्रुप. So first write the name of alkyl group which is followed by halogen as halide. यामध्ये हॅलोजन क्लोरीन आहे, तो लिहिताना as halide म्हणजेच काय येणार आहे क्लोराइड. So common name is methyl chloride. आता सेकंड एक्झाम्पल बघा. यामध्ये 1 2 कार्बन आहेत म्हणजे इथेनचा करस्पॉन्डिंग अल्काइल ग्रुप म्हणजेच काय इथाइल. आणि हॅलोजन ब्रोमीन आहे म्हणजेच तो कसा लिहावा लागेल ब्रोमाइड. सो इट्स कॉमन नेम इज इथाइल ब्रोमाइड. मिथाइल आणि इथाइल ग्रुप साठी कोणतेही प्रिफिक्स यूज करायचे नाहीत. 3 और मोर कार्बन असतील तर तिथे प्रिफिक्सेस यूज करायचे. या एक्झाम्पल मध्ये 3 कार्बन आहेत म्हणजे प्रोपेनचा करस्पॉन्डिंग प्रोपाइल, पण इथे प्रिफिक्स यूज करायचं आपल्याला. इथे 3 कार्बनची स्टेट चेन आहे आणि टर्मिनलला हॅलोजन आहे. स्टेट कंटिन्युअस चेन असेल तर प्रिफिक्स कोणतं यूज केलं जातं N. आणि 3 कार्बन आहेत म्हणजे प्रोपेनचा करस्पॉन्डिंग अल्काइल ग्रुप म्हणजे प्रोपाइल. म्हणून अल्काइल ग्रुपचं नेम काय येतंय N प्रोपाइल. हॅलोजन आयोडीन आहे म्हणजेच काय लिहावं लागेल आयोडाइड. N प्रोपाइल आयोडाइड. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. यामध्ये 3 कार्बन आहेत म्हणजे हा सुद्धा प्रोपेनचा करस्पॉन्डिंग प्रोपाइल आहे, पण इथे स्टेट चेन नाहीये म्हणजे प्रिफिक्स N येणार नाही. 1 ब्रँच आहे म्हणजेच प्रिफिक्स कोणतं यूज करू शकता आयसो. देअरफॉर इट इज आयसो प्रोपाइल. यामध्ये हॅलोजन ब्रोमीन आहे म्हणजे इथे काय लिहावं लागेल ब्रोमाइड. So common name of this compound is isopropyl bromide. आता इथे aromatic कंपाऊंडचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. जसं अल्केनचे डेरिव्हेटिव्ह असतील तर अल्काइल हॅलाइड असतात, तसे aromaticचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येणार आहे अराइल हॅलाइड. तर हा जो ग्रुप असतो बेन्झीनचा मोलेक्युलर फॉर्म्युला C6H6, त्यामधला 1 हायड्रोजन ब्रोमीनने रिप्लेस केला म्हणून हाच फॉर्म्युला म्हणजे C6H5. 1 hydrogen is replaced by bromine. C6H5Br असाही लिहिला जातो. तर हा जो C6H5 म्हणजे हा जो ग्रुप आहे बेन्झीनचा करस्पॉन्डिंग C6H5 त्याला फिनिल ग्रुप म्हणतात. म्हणजे इथे जो ग्रुप आला अराइल ग्रुप तो फिनिल. आणि हॅलोजन ब्रोमीन आहे म्हणजेच ब्रोमाइड. हा लिहिताना या मेथडने लिहिला जातो किंवा याप्रमाणे लिहिला जातो. बेन्झीन रिंग असेल किंवा C6H5 म्हणजेच फिनाइल ग्रुप. सो कॉमन नेम इज फिनाइल ब्रोमाइड. आता यामध्ये इथेही बेन्झीन रिंगच आहे, पण इथे आणखी कोणता ग्रुप अटॅच आहे CH2. बेन्झीनला अटॅच असणारा कार्बन ज्याला बेन्झिल म्हणतात. आपण क्लासिफिकेशन मध्ये बेन्झिलिक हॅलाइड स्टडी केले. बेन्झिलिक म्हणजे हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन विच इज अटॅच्ड टू अरोमॅटिक रिंग. म्हणून हा जो ग्रुप असतो बेन्झीन आणि त्याला CH2 ग्रुप याला बेन्झिल ग्रुप म्हणतात. आणि हॅलोजन क्लोरीन आहे म्हणजेच नेम काय येणार आहे क्लोराइड. सो इट इज बेन्झिल क्लोराइड.
यानुसारही याचा फॉर्म्युला लिहू शकता. हा C6H5 आहे. हा जो ग्रुप आहे तो C6H5. त्याला नेक्स्ट अटॅच असणारा ग्रुप CH2 आणि त्यानंतर Cl. तर हा बेन्झीन रिंग CH2 म्हणजेच बेन्झाईल ग्रुप आणि पुढे Cl आहे म्हणून बेन्झाईल क्लोराईड. याप्रमाणे ही फॉर्म्युला लिहू शकता. हा C6H5 CH2 Cl. तर ह्या दोन्ही ग्रुप मधला डिफरन्स लक्षात ठेवा. फक्त बेन्झीन रिंग म्हणजे C6H5 ग्रुप असेल तर फिनाइल ग्रुप आणि बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप अटॅच असेल तर हा बेन्झाईल ग्रुप. सो इट इज फिनाइल ब्रोमाइड अँड इट इज बेन्झाईल क्लोराइड. हे झाले कॉमन नेम्स. आता आपण लिहिणार आहोत IUPAC नेम, ज्याचे रूल्स आपण आताच स्टडी केले. IUPAC नेम लिहिताना त्याला नेम्स काय लिहिलेले आहेत? हॅलो अल्केन किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंडचा डेरिव्हेटिव्ह असेल तर हॅलो अल. तर इथे IUPAC रूल फॉलो करायचे आणि IUPAC नेम्स लिहायचे. सो इन IUPAC सिस्टीम दे आर नेम्ड ॲज हॅलो अल्केन्स. तर यामध्ये हॅलोजन क्लोरीन आहे, 1 कार्बन आहे, 1 कार्बनचीच लॉंगेस्ट चेन आहे, मग त्याचा करस्पॉन्डिंग अल्केन 1 कार्बन असणारा म्हणजे मिथेन. सो दॅट IUPAC नेम इज क्लोरोमिथेन. देन नेक्स्ट यामध्ये लॉंगेस्ट चेन 2 कार्बनची आहे. 2 कार्बनची असेल तर जसं इथे प्रिफिक्स यूज करत नाहीत कॉमन मध्ये, तसं IUPAC मध्ये नंबर लिहायची गरज नसते, कारण कोणत्याही साईडने नंबर दिला एकाच कार्बनला ब्रोमीन असणार आहे तर तो सेम येतो म्हणून. तर इथे नेम काय येणार आहे? हॅलोजन ब्रोमीन आहे म्हणजे काय लिहावं लागेल? ब्रोमो. आणि 2 कार्बनचा करस्पॉन्डिंग अल्केन, इथे फक्त 2 कार्बन आहे, 2 कार्बनचा करस्पॉन्डिंग अल्केन म्हणजेच काय असेल? इथेन. So it is named as bromoethane in IUPAC system. जसं कॉमन मध्ये 3 or more than 4 कार्बन असतील तर प्रिफिक्सने इंडिकेट करायचे, तसे IUPAC मध्ये 3 or more than 3 कार्बन असतील तर नंबर्सने सबस्टिट्युएंट आणि हॅलोजन इंडिकेट करायचे. आता रूल नुसार यामध्ये फर्स्ट काय करायचं आपल्याला? सिलेक्ट लॉंगेस्ट चेन. तर यामध्ये लॉंगेस्ट चेन आहे ती फक्त 3 कार्बनची आहे. फर्स्ट रूल. सेकंड रूल काय? नंबर्स. नंबर स्टार्ट फ्रॉम दॅट एंड विच इज नियरर टू हॅलोजन. इथे या चेनचा हा एक टर्मिनल आहे, हा अनादर टर्मिनल आहे आणि हॅलोजन नियर असणारा टर्मिनल म्हणजे राईट टर्मिनल आहे, म्हणून इथे नंबर देताना राईट साईडने द्यायचे. तर हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन. इथे पोझिशन हॅलोजनची नंबरने इंडिकेट करायची. इथे हॅलोजन अटॅच असणारा कार्बन हा फर्स्ट कार्बन आहे म्हणून त्याची पोझिशन 1 येईल. म्हणून हा लिहिताना यानुसार लिहायचा 1 आयोडो. आयोडीन आहे म्हणजे आयोडो आणि 3 ची लॉंग चेन म्हणजे 3 चा करस्पॉन्डिंग अल्केन म्हणजे प्रोपेन. इथे जी चेन सिलेक्ट केलेली आहे ती सोडून अदर ब्रँचेस नाही आहेत म्हणजे सबस्टिट्युएंट नाही, म्हणून फक्त हॅलोजनची पोझिशन इंडिकेट केली. So it is named as 1 iodopropane. नेक्स्ट एक्झाम्पल. आता यामध्ये ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. लॉंगेस्ट म्हणजे ती स्ट्रेटच असली पाहिजे असं नाही, ती अशी असू शकते, अशी असू शकते. आता यामध्ये ही लॉंगेस्ट चेन येते 1 2 3. इकडून नंबर दिला तरी 1 2 3 म्हणजे कोणत्याही साईडने नंबर दिला तरी हॅलोजन अटॅच असणारा कार्बन हा सेकंड कार्बन येतोय. हा 1 2 3. तर हॅलोजन हा सेकंड कार्बनला अटॅच आहे, ब्रोमीन सेकंड कार्बनला अटॅच आहे म्हणजेच काय लिहाल? 2 ब्रोमो. लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची आहे म्हणजेच अल्केन 3 चा करस्पॉन्डिंग प्रोपेन. देयरफॉर इट इज नेम्ड ॲज 2 ब्रोमो प्रोपेन. आता नेक्स्ट एक्झाम्पल. बेन्झीन रिंग आणि त्याला हॅलोजन अटॅच आहे. जसे हॅलो अल्केन लिहितोय तसं ॲरोमॅटिक असेल तर काय लिहायचंय? हॅलो अरिन. तर यामध्ये अरिन म्हणजे बेसिक ॲरोमॅटिक कंपाऊंड बेन्झीन आहे आणि त्याला अटॅच असणारा हॅलोजन ब्रोमीन आहे
आणि म्हणून नेम काय लिहू शकता, ब्रोमो बेन्झीन. हॅलोजन ब्रोमीन आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड बेन्झीन म्हणून ब्रोमो बेन्झीन. देन नेक्स्ट, आता यामध्ये आधी ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणता आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. तर इथे हा ॲरोमॅटिक कंपाऊंड बेन्झीनला CH2 अटॅच आहे आणि त्याला क्लोरीन अटॅच आहे. तर यामध्ये आता हॅलोजन म्हणजे काय येणार आहे, क्लोरो. आणि इथे जर हा फिनाइल ग्रुप घ्यायचा आणि त्याला 1 कार्बन असणारा करस्पॉन्डिंग अल्केन म्हणजेच मिथेन. म्हणजे इथे लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करताना हे कार्बन काउंट करायचे नाही, हा कार्बन. मग इथे 1 कार्बन आहे म्हणजे हा मिथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. मिथेनचा फॉर्म्युला असतो CH4. त्यामधला 1 हायड्रोजन क्लोरीनने रिप्लेस झाला आणि 1 हायड्रोजन हा फिनाइल ग्रुपने रिप्लेस झाला. इथे बघितल्याप्रमाणे हा C6H5 म्हणजेच कोणता ग्रुप आहे, फिनाइल ग्रुप. तर त्यावरून आता या कंपाऊंडला IUPAC नेम लिहायचे. तर आता यामध्ये हॅलोजन आहे क्लोरीन म्हणजे क्लोरो. त्यानंतर हा याला अटॅच असलेला ग्रुप म्हणजे फिनाइल आणि डेरिव्हेटिव्ह कोणत्या अल्केनचा आहे, मिथेनचा, म्हणून इथे येईल मिथेन. सो इट इज नेम्ड ॲज क्लोरोफिनाइल मिथेन. म्हणजे हा मिथेन, त्याला अटॅच असणारा क्लोरीन आणि फिनाइल ग्रुप. सो इट इज क्लोरोफिनाइल मिथेन. तर यामध्ये कॉमन नेम लिहिताना टोटल कार्बन काउंट करायचे, फक्त लॉंग चेनचे नाही. IUPAC मध्ये फक्त लॉंग चेनचे काउंट करायचे. तर आता यामध्ये टोटल कार्बन बघा 1, 2, 3 and 4. 4 म्हणजे ब्युटेन. ब्युटेनचा करस्पॉन्डिंग अल्काइल ग्रुप म्हणजेच कोणता अल्काइल ग्रुप आहे, हा ब्रोमीनला अटॅच असणारा ब्युटाइल. आता यामध्ये ब्युटाइल साठी प्रिफिक्स कोणते यूज करायचं आहे, तर इथे 1 कार्बनची ब्रँच आहे. 1 ब्रँच असेल तर प्रिफिक्स काय यूज केलं जातं, आयसो. देयरफॉर इट इज नेम्ड ॲज आयसो ब्युटाइल. हॅलोजन ब्रोमीन आहे म्हणजेच काय लिहाल, ब्रोमाइड. सो इट इज नेम्ड ॲज आयसो ब्युटाइल ब्रोमाइड. देन नेक्स्ट, यामध्येही कार्बन बघा, हा क्लोरीन हा हॅलोजन आला. कार्बन 1, 2, 3, 4. ही 4 कार्बन म्हणजे ब्युटेनचा करस्पॉन्डिंग ब्युटाइल ग्रुप आहे. पण ब्युटाइल मध्ये कोणता ब्युटाइल आहे म्हणजे प्रिफिक्स काय यूज करायचं आहे ते आयडेंटिफाय करा. तर यामध्ये 2 ब्रँचेस आहेत पण हा निओ नाही. पण हॅलोजन अटॅच असणारा हा कार्बन अदर 3 कार्बनला डायरेक्टली बॉन्डेड आहे. इट इज बॉन्डेड टू दिस CH3, CH3, CH3. 3 कार्बनला बॉन्डेड असणारा म्हणजे टर्शरी आणि म्हणून याला प्रिफिक्स काय यूज कराल, टर्शरी ब्युटाइल. हॅलोजन क्लोरीन आहे म्हणजेच क्लोराइड. टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. तर आतापर्यंतचे जे एक्झाम्पल होते त्यामध्ये आपण अल्केनचे डेरिव्हेटिव्ह घेतले. असे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह अल्किन अल्काइनचे सुद्धा असू शकतात. आपण क्लासिफिकेशन मध्ये असे टाइप स्टडी केले. तर हे नेक्स्ट एक्झाम्पल बघा, CH2 डबल बॉन्ड CH, Cl. CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे फिनिल ग्रुप आणि फिनिलला क्लोरीन अटॅच आहे म्हणून फिनाइल क्लोराइड. क्लासिफिकेशन मध्ये आपण डिफरंट ग्रुप स्टडी केले, फिनिल ग्रुप, अलील ग्रुप. तर त्यानुसार CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे इथिनचा करस्पॉन्डिंग ग्रुप असतो, त्याला व्हिनिल ग्रुप म्हणतात. तसा प्रोपीनचा करस्पॉन्डिंग ग्रुप असतो, याला अलील ग्रुप म्हणतात. म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH CH2 इट इज नोन ॲज अलील ग्रुप. आणि त्याला अटॅच असणारा हॅलोजन ब्रोमीन आहे म्हणजेच काय लिहाल, ब्रोमाइड. सो इट इज कॉमनली नेम्ड ॲज अलील ब्रोमाइड. हे दोन्ही कॉमन नेम्स लक्षात ठेवा. इथिनचा करस्पॉन्डिंग, इथिनचा फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH2. 1 हायड्रोजन त्यामधला लेस केला की तयार होणारा ग्रुप म्हणजेच फिनाइल ग्रुप. तसंच प्रोपीनचा करस्पॉन्डिंग CH2 डबल बॉन्ड CH CH3 असा प्रोपीनचा फॉर्म्युला असतो. त्यामधला 1 हायड्रोजन लेस केला म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH CH2 हा अलील ग्रुप आणि त्याला ब्रोमीन अटॅच आहे म्हणून ब्रोमाइड. तर हे दोन्ही ग्रुप त्याचे नेम आणि फॉर्म्युले लक्षात ठेवा. CH2 डबल बॉन्ड CH इज व्हिनिल ग्रुप
and CH2 double bond CH2 is allyl group. Now next example. इथे ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे तो अल्काईनचा डेरिव्हेटिव्ह आला. इथला एक हायड्रोजन क्लोरीनने रिप्लेस केलाय, तर इथे करस्पॉन्डिंग हायड्रोजन घेतला तर फॉर्म्युला CH ट्रिपल बॉन्ड CH, जो कोणत्या अल्काईनचा फॉर्म्युला आहे, ऍसिटिलीन. ऍसिटिलीनचा करस्पॉन्डिंग क्लोरीन डेरिव्हेटिव्ह आहे आणि म्हणून याला नेम लिहिताना याप्रमाणे लिहिलं जातं, क्लोरो ऍसिटिलीन. इट इज नेम्ड ॲज क्लोरो ऍसिटिलीन, म्हणजे ऍसिटिलीनचा क्लोरीन डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट कंपाऊंड बघा, बेन्झिन रिंग आहे, त्याला आयोडीन आणि CH3 अटॅच आहे. इथला समजा हा आयोडीन आपण काढला, हा कंपाऊंड आपण स्टडी केलेला आहे 11th मध्ये. इथला आयोडीन काढला, बेन्झिन रिंगला फक्त CH3 ग्रुप अटॅच असेल तर तो कंपाऊंड म्हणजे टोलिन, आणि टोलिनला आयोडीन अटॅच आहे. त्याची पोझिशन आयडेंटिफाय करा, अर्थो, मेटा आणि पॅरा यापैकी. तर आता यामध्ये हा CH3 आहे, टोलिन घेतला तर हा फर्स्ट कार्बन घ्यायचा, आणि आयोडीन कोणत्या नंबरला येतोय तो बघा, हा 1 2 3 4. या साईडने घेतला तर 1 2 3 4, म्हणजे पोझिशन कोणती येते, 1 4. अँड 1 4 पोझिशन इज इंडिकेटेड बाय para, and that para position is also denoted by small p. Therefore it is named as para iodo, आणि याचा बेसिक कंपाऊंड कोणता आहे तर टोलिन, पॅरा आयोडो टोलिन. तर हे झाले याचे कॉमन नेम्स. आता यासाठी आपण IUPAC नेम्स लिहूया. IUPAC मध्ये नेहमीप्रमाणे आधी रूल्स फॉलो करायचे, त्यानंतर नेम. तर फर्स्ट रूल काय, सिलेक्ट लॉंगेस्ट चेन. यामध्ये लॉंगेस्ट चेन 1 2 3, किंवा ही स्टेट घेतली तरी 1 2 3, ही लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट केली. सेकंड स्टेप, नंबर्स द्यायचे. नंबर देताना प्रेफरन्स काय असला पाहिजे, हॅलोजन गेट्स लोवेस्ट नंबर, म्हणजे या कार्बनला लोवेस्ट नंबर आला पाहिजे, म्हणून इथून आपण नंबर स्टार्ट केले 1 2 3. देन इंडिकेट द पोझिशन ऑफ सबस्टिट्युएंट. सबस्टिट्युएंट म्हणजे कार्बन चेन सिलेक्ट केलेली सोडून जो राहतोय तो. मग इथे कार्बन चेन सिलेक्ट केलेली सोडून कोणता राहिला, CH3, म्हणजे मिथाइल हा सबस्टिट्युएंट आहे. तो कोणत्या कार्बनला अटॅच्ड आहे, सेकंड कार्बनला, आणि इथे फर्स्ट कार्बनला ब्रोमीन आहे. म्हणून इथे पोझिशन लिहिताना फर्स्ट कार्बनला ब्रोमीन, म्हणजेच काय येणार आहे 1 ब्रोमो. अनदर सबस्टिट्युएंट मिथाइल, सेकंड कार्बनला मिथाइल 2 मिथाइल. लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची आहे, आणि 3 कार्बनचा करस्पॉन्डिंग अल्केन म्हणजेच प्रोपेन. 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेन इज इट्स IUPAC नेम. यामध्ये ही लॉंगेस्ट चेन आधी सिलेक्ट करा. लॉंगेस्ट चेन ही अशी येते 3 कार्बनची, अशी घेतली 3 कार्बनची, अशी घेतली तरीही 3 कार्बनची, म्हणजे कोणतीही एक लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा जी 3 कार्बनची असेल. समजा आता ही लॉंगेस्ट चेन आपण घेतली 3 कार्बनची. आता याला नंबर्स देताना 1 2 3 इकडून स्टार्ट केले तरी 1 2 3, म्हणजे सेकंड कार्बनला 1 2 3, सेकंड कार्बनलाच क्लोरीन आहे आणि सेकंड कार्बनलाच सबस्टिट्युएंट म्हणजेच मिथाइल ग्रुप आहे. सेकंडला क्लोरीन आहे म्हणजेच काय लिहाल 2 क्लोरो. सेकंडलाच मिथाइल ग्रुप आहे म्हणजे काय येणार आहे 2 मिथाइल. लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची आहे म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग अल्केन म्हणजेच प्रोपेन. Therefore its IUPAC name is 2 chloro 2 methyl propane. आता या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, इथे आता अल्केन नाहीये, हा अल्किन आहे. मग हा अल्किन असेल तर इथे करस्पॉन्डिंग अल्किन घ्यायचा आणि त्याला अटॅच असणारा हॅलोजन म्हणजे क्लोरीन, म्हणजे याला नेम काय लिहू शकता क्लोरो इथिन. आणि जर नंबर द्यायचा असेल तर इथे हा फर्स्ट कार्बन येणार आहे म्हणजे 1 क्लोरो इथिन सुद्धा लिहू शकता किंवा क्लोरो इथिन लिहू शकता. 1 क्लोरो इथिन.
इथे नंबरची गरज नाहीये, नाही लिहिला तरी चालेल, फक्त काय लिहू शकता क्लोरो इथिन, कारण फक्त 2 कार्बन आहे. तर या एक्झाम्पलमध्ये लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची आहे, डबल बॉन्ड आहे, म्हणजे हा सुद्धा याप्रमाणे अल्किनचा करस्पॉन्डिंग डेरिव्हेटिव्ह आहे. तर यामध्ये नंबर्स देताना डबल बॉन्डला प्रेफरन्स द्यायचा, म्हणजे डबल बॉन्ड असणाऱ्या कार्बनला लोवेस्ट नंबर आला पाहिजे आणि त्यानंतर हॅलोजन. म्हणजे इथे नंबर देताना इकडून द्यायचा नाही 1 2 3 दिला तर इथे हा लोवेस्ट येतोय आणि इथे हायेस्ट येतोय. या साईडने नंबर द्यायचा की जिथून डबल बॉन्ड नियर असला पाहिजे, म्हणून याला नंबर देताना 1 2 3 हा नंबर येईल. म्हणजे इथे ब्रोमीन आहे तो 3rd कार्बनला आहे, म्हणून 3 ब्रोमो आणि 3 कार्बनचा करस्पॉन्डिंग अल्किन, प्रोपेनचा करस्पॉन्डिंग म्हणजे प्रोपीन, डबल बॉन्ड आहे म्हणून प्रोपीन लिहिला. तर हे अल्किन साठी हा रूल लक्षात ठेवा, जर अल्किन असेल तर डबल बॉन्डला लोवेस्ट नंबर आला पाहिजे, यानुसार नंबर्स द्यायचे. नेक्स्ट एक्झाम्पल म्हणजे हा अल्काईनचा डेरिव्हेटिव्ह आहे. इथे बेसिक अल्काईन घ्यायचा आणि या अल्काईनला क्लोरीन अटॅच्ड आहे 1st कार्बनला, म्हणजे इथे 1 2 ट्रिपल बॉन्डला प्रेफरन्स द्यायचा, इथेही डबल बॉन्डला प्रेफरन्स दिला तरी इथे क्लोरीन आहे म्हणून फर्स्ट, इथेही फर्स्ट, म्हणजेच काय येणार आहे 1 क्लोरो इथाइन. 2 कार्बन आहेत, त्याला नंबर्स यूज नाही केले तरी चालतात. इथे फक्त क्लोरो इथिन लिहू शकता, तसं इथे फक्त क्लोरो इथाइन लिहू शकता. आता नेक्स्ट एक्झाम्पल, यामध्ये टोलिन हा बेसिक कंपाऊंड घेतला तर हा सबस्टिट्युएंट म्हणून लिहू शकता. म्हणजे हा 1st कार्बन टोलिन बेसिक घेतला तर, मग हा बेसिक घेतला तर 4th, इकडून नंबर दिला तरी 1 2 3 4, 4th पोझिशनला आयोडीन येतोय आणि हा डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे तर टोलिनचा, म्हणून याला नेम काय लिहू शकता 4 आयोडो टोलिन. किंवा जर तुम्हाला बेन्झीन हा बेसिक कंपाऊंड घ्यायचा असेल तर त्यानुसारही तुम्ही नेम लिहू शकता. सेकंड मेथड म्हणजे ज्यामध्ये तुम्ही बेसिक कंपाऊंड हा बेन्झीन घेऊ शकता आणि राहिलेले सबस्टिट्युएंट म्हणजे आयोडीन आणि मिथाइल हे दोन्ही सबस्टिट्युएंट घ्यायचे. आता इथे नंबर लिहिताना आयोडीन अटॅच असणारा कार्बन हा 1st कार्बन असेल आणि त्यानंतर सबस्टिट्युएंटचा नंबर येईल 1st 2nd 3rd 4th. इकडून दिला तरी तोच येणार आहे 1 2 3 4. तर इथे 1st कार्बनला आयोडीन अटॅच आहे आणि 4th कार्बनला मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि बेन्झीनचा करस्पॉन्डिंग डेरिव्हेटिव्ह, म्हणून हे नेम लिहिताना याप्रमाणे लिहू शकता 1 आयोडो 4 मिथाइल अँड बेसिक हायड्रोकार्बन इज बेन्झीन. दोन्हीही मेथडने तुम्ही IUPAC नेम लिहू शकता, बिकॉज टोलिन इट इज कॉमन नेम विच इज ऑल्सो ऍक्सेप्टेड बाय IUPAC. म्हणजे बेन्झीन रिंगला CH3 ग्रुप अटॅच असणारा कंपाऊंड त्याचं नेम टोलिन हे कॉमन नेम असलं तरी ते IUPAC मध्येही ऍक्सेप्ट केलेलं आहे, म्हणून ते IUPAC मध्येही यूज करू शकता. दोन्हीपैकी कोणत्याही मेथडने नेम लिहिलं तरी ते करेक्ट आहे. 4 आयोडो टोलिन और 1 आयोडो 4 मिथाइल बेन्झीन.